दोन मेन टाइप्स बघायचे. आपण काल बघितलं होतं की क्लोज सर्क्युलेशन आणि ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन असे दोन टाइप ऑफ सर्क्युलेशन हे ॲनिमल्स मध्ये होत असतात. तर आपल्याला आज बघायचं आहे की क्लोज सर्क्युलेशन दोन टाइप्स मध्ये डिवाइड झालेलं आहे. क्लोजमध्येच आपण सिंगल सर्क्युलेशन अँड अनदर वन इज डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. क्लोज सर्क्युलेशनचे दोन मेन टाइप्स आहेत. एका टाइपला आपण म्हणत असतो सिंगल सर्क्युलेशन, वाईल दुसऱ्या टाइपला आपण म्हणत असतो डबल सर्क्युलेशन. तर दोन्हीही आपल्याला वन बाय वन बघायचे आहे. तर पहिले आपण बघणार आहोत सिंगल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय? तर व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? ब्लड पासेस थ्रू हार्ट ओनली वन्स. हार्ट मध्ये किंवा हार्ट मधून ब्लड फक्त एक वेळा पास होतं, म्हणून आपण याला सिंगल सर्क्युलेशन म्हणत असतो. किंवा सिंगली ब्लड काय होणार, एका वेळी फक्त त्याच्यामधनं पास होणार, हार्ट मधनं पास होणार, म्हणून आपण याला काय म्हणत असतो, सिंगल सर्क्युलेशन. ड्युरिंग ईच सायकल ॲज इन फिशेस. म्हणजे प्रत्येक सायकलच्या वेळी काय होत असतं, एकच वेळा हार्ट मधून ब्लड पास होत असतं, म्हणून आपण याला काय म्हणत असतो बाळांना, सिंगल सर्क्युलेशन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल फिशेस मध्ये सिंगल सर्क्युलेशन कॅरीड आउट होत असतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड टुवर्ड्स गिल्स फ्रॉम दी हार्ट. म्हणजे मग आता मी तुम्हाला सांगितलं आधी की सिंगल सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय, तर ब्लड फक्त एक वेळा हार्ट मधून पास होत असल्यामुळे आपण त्याला सिंगल सर्क्युलेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला की फिशेस मध्ये सिंगल टाइप ऑफ सर्क्युलेशन कॅरीड आउट होत असतं. तर मग नेमकं सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय किंवा नेमकं कशा प्रकारे तिथे ब्लड पास होत असतं ते आपण बघणार आहोत. तर इथे काय सांगितलंय की डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड टुवर्ड्स दी गिल्स. आता फिशेस मध्ये ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन होत असतं, म्हणजे फिशेस मध्ये त्यांचा जो रेस्पिरेटरी ऑर्गन असतो त्याला आपण किंवा ऑक्सिजनेशन जिथे होत असतं तो पार्ट जो असतो फिशेसचा त्यांना आपण गिल्स म्हणतो. लाईक आपल्यामध्ये जसे लंग्स प्रेझेंट असतात फॉर ऑक्सिजनेशन किंवा फॉर रेस्पिरेशन पर्पज आपल्यामध्ये जे लंग्स प्रेझेंट असतात, तसेच फिशेस मध्ये फॉर रेस्पिरेशन गिल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, डिऑक्सिजनेटेड म्हणजे असं ब्लड की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्सअप झालेला नसतो. तर असं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड बाळांनो कुठे पंप केलं जातं किंवा कुठे पाठवलं जातं, गिल्स कडे पाठवलं जातं. कुठून पाठवलं जातं गिल्स कडे? फ्रॉम हार्ट. म्हणजे हार्ट कडून गिल्स कडे पाठवलं जातं डिऑक्सिजनेटेड ब्लड. फॉर ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड. कशासाठी पाठवलं जातं, तर त्या ब्लडचं ऑक्सिजनेशन तिथे घडून येणार असतं. कारण आपल्यामध्ये जसे लंग्स असतात की जिथे ऑक्सिजनेशन होत असतं ब्लडचं, तशाच प्रकारे फिशेस मध्ये इन्स्टेड ऑफ लंग्स गिल्स प्रेझेंट असतात फॉर रेस्पिरेशन किंवा फॉर ऑक्सिजनेशन. म्हणून काय केलं जातं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते कुठे पाठवलं जातं, हार्ट कडून गिल्स कडे पाठवलं जातं. कशासाठी पाठवलं जातं? फॉर ऑक्सिजनेशन. कारण हे जे ब्लड आहे ते कसं असतं बाळांनो, डिऑक्सिजनेटेड असतं. देन इट इज ट्रान्सपोर्टेड टू व्हेरियस बॉडी पार्ट्स. म्हणजे एकदा का त्याचं ऑक्सिजनेशन झालं की गिल्स कडूनच ते पूर्ण बॉडी पार्ट्स मध्ये काय केलं जाणार, सर्क्युलेट केलं जाणार. ते परत हार्ट कडे येणार नाही. ठीक आहे. म्हणजे एक काय पासेज सांगितला मी तुम्हाला की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते हार्ट कडून गिल्स कडे पाठवण्यात आलं. गिल्स मध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं. त्या ब्लडचं ऑक्सिजनेशन झाल्यानंतर गिल्स कडूनच ते ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीमध्ये काय केलं गेलं, सर्क्युलेट केलं गेलं किंवा ट्रान्सपोर्ट केलं गेलं. देअर इट गेट्स डिऑक्सिजनेटेड अँड रिटर्न्स बॅक टू हार्ट फॉर नेक्स्ट सायकल. मग आता अदर बॉडी पार्ट्स मध्ये जेव्हा हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी फॉरवर्ड केलं जातं, तिकडे गेल्यानंतर ते परत डिऑक्सिजनेटेड होणार आणि डिऑक्सिजनेटेड झाल्यामुळे ते परत कुठे येणार, हार्ट कडे येणार आणि हार्ट कडून परत दुसऱ्या सायकलच्या वेळी ते गिल्स कडे पाठवलं जाणार फॉर ऑक्सिजनेशन. म्हणजे अशी सायकल ही सुरू असते. फक्त इथे काय होतंय की ऑक्सिजनेशन साठी ते ब्लड गिल्स कडे पाठवलं जातं आणि गिल्स कडून पूर्ण बॉडी पार्ट्स कडे ते काय केलं जातं, सर्क्युलेट केलं जातं आणि डिऑक्सिजनेटेड झाल्यानंतर ते हार्ट मध्ये येतं. ठीक आहे. हार्ट मध्ये येऊन ते परत बॉडी पार्ट्स मध्ये सर्क्युलेट केलं जात नाही. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दिस काय होत असतं किंवा याच्या अपोजिट साइडला आपल्यामध्ये जे सर्क्युलेशन होत असतं त्याच्यामध्ये काय होतं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते हार्ट मध्ये येणार.
हार्टमधून ते लंग्सकडे पाठवलं जाणार फॉर ऑक्सिजनेशन, आणि लंग्समध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं की ते परत हार्टमध्ये येणार आणि मग हार्टमधून ते अदर बॉडी पार्ट्सकडे पाठवलं जाणार. पण लोअर ऑर्गॅनिझम्स किंवा फिशेस जे असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं सर्क्युलेशन होत नाही. त्यांच्यामध्ये सिंगल टाइप ऑफ सर्क्युलेशन होतं, म्हणजे हार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं, ते ऑक्सिजनेशनसाठी गिल्सकडे पाठवलं गेलं, गिल्समध्ये ऑक्सिजनेशन झालं की ते तिथूनच पूर्ण बॉडी पार्ट्समध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. ठीक आहे. ते हार्टमध्ये परत केव्हा येणार, जेव्हा ते अदर व्हेरियस बॉडी पार्ट्सकडे गेल्यानंतर डिऑक्सिजनेटेड होणार, तेव्हा नेक्स्ट सायकलच्या वेळी ऑक्सिजनेशनसाठी ते परत त्या हार्टकडे येणार. ठीक आहे. ऑक्सिजनेशन झाल्यानंतर गिल्समधून डायरेक्ट ते हार्टमध्ये येणार नाही, गिल्सकडूनच ते पूर्ण जे बॉडी पार्ट्स असतात त्यांच्याकडे काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं. Thus heart of fish carries only deoxygenated blood. म्हणून काय म्हटलंय की फिशेसचं जे हार्ट असतं त्याच्यामध्ये फक्त ते डिऑक्सिजनेटेड ब्लडच कॅरी करणार, कारण डिऑक्सिजनेटेड ब्लड ते गिल्सकडे पाठवतं फॉर ऑक्सिजनेशन, आणि एकदा का त्याचं ऑक्सिजनेशन झालं की तिथूनच ते पूर्ण बॉडी पार्ट्सकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणून हार्टमध्ये फक्त कोणतं ब्लड असणार, डिऑक्सिजनेटेड ब्लडच असणार. आणि मग त्याला आणखी काय म्हटलं जातं, फिशेस मधलं जे हार्ट असतं त्याला काय म्हटलं जातं बाळांनो, वेनस हार्ट म्हटलं जातं. ठीक आहे. का, कारण की हार्ट मध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच फिशेस मध्ये प्रेझेंट असतं, म्हणून त्यांच्या हार्टला आपण काय म्हणत असतो बाळांनो, वेनस हार्ट म्हणत असतो. आता याच्या अपोजिट साइडला आपल्याला नेक्स्ट बघायचंय डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. आता डबल सर्क्युलेशन मध्ये आपण त्याला डबल सर्क्युलेशन का म्हणतो, कारण ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस ड्युरिंग ईच सायकल. प्रत्येक सायकलच्या वेळी हार्ट मध्ये ब्लड 2 वेळा येतं, म्हणून आपण त्याला डबल सर्क्युलेशन म्हणतो. ठीक आहे. किंवा ब्लड हार्ट मधून 2 वेळा पास होतं, म्हणून आपण त्याला डबल सर्क्युलेशन म्हणत असतो. ठीक आहे. मग कशा प्रकारे ते होतं, तर इट ऑकर्स इन बर्ड्स अँड मॅमल्स. युजली डबल सर्क्युलेशन जे आहे ते बर्ड्स मध्ये आणि मॅमल्स मध्ये कॅरीड आउट होत असतं. मग नेमकं त्याच्यामध्ये काय प्रोसेस होते ते आपल्याला बघायचं आहे. तर हिअर हार्ट पंप्स डिऑक्सिजनेटेड ब्लड टू लंग्स. इथे काय होतं, किंवा बर्ड्स मध्ये किंवा मॅमल्स मध्ये काय होत असतं बाळांनो, की आपलं जे हार्ट असतं ते काय करणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड पंप करणार आपल्या लंग्सकडे. ठीक आहे. का, कारण की लंग्स मध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं, किंवा आपण इन्स्पायर केलेला जो ऑक्सिजन असतो तो लंग्स मध्ये जात असतो. ठीक आहे. म्हणून ऑक्सिजनेशन साठी हे जे ब्लड आहे ते हार्ट कडनं लंग्स कडे पाठवलं जातं. मग लंग्स मध्ये त्या ब्लडचं होतं ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं की त्या ब्लड बरोबर ऑक्सिजन मिक्सअप केला जातो आपल्या लंग्स मध्ये. मग एकदा का त्या ब्लड बरोबर ऑक्सिजन मिक्सअप झाला तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्ट मध्ये येणार, म्हणजे लंग्स कडून कुठे आलं, परत ते हार्ट कडे आलं. ठीक आहे. आणि हार्ट मध्ये आल्यानंतर ते ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या व्हेरियस बॉडी पार्ट्स कडे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. म्हणजेच काय सांगितलंय की हिअर हार्ट पंप्स डिऑक्सिजनेटेड ब्लड टू लंग्स. म्हणजे आपलं जे हार्ट असतं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे पंप करणार किंवा कुठे पाठवणार, लंग्स कडे पाठवणार. कशासाठी, तर फॉर ऑक्सिजनेशन. ऑक्सिजनेशन साठी ते ब्लड लंग्स कडे पाठवलं जातं. Then it returns to heart as oxygenated blood. आणि मग एकदा का ऑक्सिजनेशन त्या लंग्स मध्ये ब्लडचं झालं की ते परत कुठे रिटर्न येणार, तर आपल्या हार्ट मध्येच ते ऑक्सिजनेटेड ब्लड परत रिटर्न येणार. दिस इज पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि मग याला म्हटलं जातं पल्मोनरी सर्क्युलेशन. का, कारण की हे जे ब्लड असतं जे लंग्स मधून परत हार्ट मध्ये येतं ते येत असतं पल्मोनरी वेन्सच्या मदतीने, म्हणून आपण याला पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हणतो. नंतर काय होतं की दस ऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप टुवर्ड्स व्हेरियस बॉडी पार्ट्स. मग एकदा का ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्ट मध्ये आलं की हार्ट मधून ते ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या व्हेरियस बॉडी पार्ट्स कडे काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं किंवा सर्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. कुठून सर्क्युलेट केलं जातंय, हे हार्ट मधून सर्क्युलेट केलं जातंय. ठीक आहे. अँड रिटर्न बॅक टू हार्ट एज डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि मग व्हेरियस बॉडी पार्ट्स कडे ते ऑक्सिजनेटेड ब्लड एकदा का डिस्ट्रीब्यूट झालं की नंतर परत ते ब्लड डिऑक्सिजनेटेड होतं आणि नेक्स्ट सायकलच्या वेळी परत ऑक्सिजनेशन साठी ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्ट मध्ये येणार. हार्ट मधून परत लंग्स कडे पाठवलं जाणार, लंग्स मधून परत हार्ट मध्ये येणार आणि हार्ट मधून अदर व्हेरियस बॉडी पार्ट्स कडे ते ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्समिट केलं जाणार किंवा ट्रान्सपोर्ट केलं जाणार. ठीक आहे. मग
हे जे टाइप ऑफ सर्क्युलेशन असतं त्याला आपण म्हणतो सिस्टेमिक सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशन कोणतं आहे बाळांनो, की ऑक्सिजनेटेड ब्लड जे हार्ट कडून व्हेरियस बॉडी पार्ट्स कडे पाठवलं जातं ते सिस्टेमिक एओर्टाच्या मदतीने पाठवलं जातं, म्हणून आपण याला सिस्टेमिक सर्क्युलेशन असं म्हणतो. आणि लास्ट पॉइंट सांगितला की ह्युमन हार्ट शोज डबल सर्क्युलेशन. आपलं जे हार्ट असतं ते डबल सर्क्युलेशन शो करत असतं, कारण की आपल्यामध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते आपल्या हार्टमध्ये कलेक्ट होतं. ते डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे पाठवलं जातं फॉर ऑक्सिजनेशन. लंग्समध्ये त्याचं ऑक्सिजनेशन झालं की ते परत आपल्या हार्टमध्ये येणार आणि हार्टमधून ते अदर व्हेरियस बॉडी पार्ट्सकडे काय केलं जाणार, ट्रान्सपोर्ट केलं जाणार. ठीक आहे. मग अदर व्हेरियस बॉडी पार्ट्सकडे एकदा का ते ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं की ते तिथे जाऊन परत डिऑक्सिजनेटेड होणार आणि डिऑक्सिजनेटेड झाल्यानंतर ते जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत हार्टमध्ये येणार, पण नेक्स्ट सायकलच्या वेळी. ठीक आहे. कशासाठी हार्टमध्ये येणार, ते फॉर ऑक्सिजनेशन पर्पज. म्हणजे काय होतंय इथे डबल सर्क्युलेशन मध्ये की 2 वेळा ब्लड जे आहे ते हार्टमध्ये येते. ठीक आहे. एकदा डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये येते आणि ते ऑक्सिजनेशनसाठी लंग्सकडे जाते आणि लंग्स मधून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत हार्टमध्ये येते. ठीक आहे. आणि मग ते ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडी पार्ट्सकडे सर्क्युलेट होत आहे. याच्या अपोजिट जे सिंगल सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये येणार आणि ते ऑक्सिजनेशनसाठी गिल्सकडे पाठवलं जाणार, कारण फिशेसमध्ये लंग्स नसतात, त्यांच्यामध्ये गिल्स प्रेझेंट असतात फॉर ऑक्सिजनेशन. मग त्यांच्यामध्ये काय होतं की ब्लड जे आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये येणार, हार्टमधून ते गिल्सकडे पाठवलं जाणार आणि ऑक्सिजनेशन झालं की त्या गिल्समधूनच ते अदर बॉडी पार्ट्सकडे पाठवलं जातं. ते परत हार्टमध्ये येत नाही, ते फक्त एकदाच हार्टमध्ये येणार ऍज अ डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि मग तिथून गिल्स कडून ते पूर्ण व्हेरियस बॉडी पार्ट्सकडे पाठवलं जाणार. मग एकदाच हार्टमध्ये येत असल्यामुळे आपण याला काय म्हणतो बाळांनो, सिंगल सर्क्युलेशन असं म्हणत असतो. मग आता इथे एक डायग्राम मी दिली आहे, तर डायग्राम वरून आपण समजून घेऊया की कशा प्रकारचं सर्क्युलेशन आपल्यामध्ये किंवा ह्युमन हार्टमध्ये कशा प्रकारचं सर्क्युलेशन कॅरीड आउट होत असतं. ठीक आहे. ओके. तर मी इथे डायग्राम काढली डबल सर्क्युलेशनची. त्याच्यामध्ये हे जे मिड डायग्राम आहे त्याला आपण म्हटलंय हार्ट. रेड कलरचा जो स्क्वेअर तुम्हाला दिसतोय त्याला मी हार्ट म्हटलंय. ठीक आहे. तर इथे काय होतं की हे जे राईट आर्ट्रियम आहे बाळांनो, या राईट आर्ट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं. ठीक आहे. आपल्या अप्पर बॉडी पार्ट मधून आणि आपल्या लोअर बॉडी पार्ट मधून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते येत असतं या राईट आर्ट्रियम मध्ये. मग आता जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते राईट आर्ट्रियम मध्ये येतं, पण कशाच्या मदतीने येतं, तर सुपेरियर अँड इन्फेरियर वेना केवाच्या मदतीने. म्हणजे याच्या मदतीने डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार राईट आर्ट्रियम मध्ये. ठीक आहे. राईट आर्ट्रियम मधून ते जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते येणार राईट वेंट्रिकल मध्ये. ठीक आहे. राईट वेंट्रिकल मध्ये एकदा का डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं की ते पल्मोनरी आर्टरीच्या मदतीने पाठवलं जाणार लंग्सकडे. ठीक आहे. लंग्सकडे त्याचं होणार ऑक्सिजनेशन, कारण इथे ब्लड कसं येते बाळांनो, डिऑक्सिजनेटेड ब्लड येते आणि आपल्याला त्याचं काय करायचंय, ऑक्सिजनेशन करायचंय. मग सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केवाच्या मदतीने डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं राईट आर्ट्रियम मध्ये. राईट आर्ट्रियम मधून ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं गेलं राईट वेंट्रिकल मध्ये. राईट वेंट्रिकल मधून ते जे डिऑक्सिजनेटेड ब्लड होतं ते पाठवलं जातं लंग्स कडे. कशाच्या मदतीने, पल्मोनरी आर्टरीच्या मदतीने. मग लंग्स मध्ये एकदा का ते डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं की तिथे होणार त्याचं ऑक्सिजनेशन, म्हणजे त्या ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्सअप केला जाणार कुठे, लंग्स मध्ये. आणि एकदा का ते ब्लड ऑक्सिजनेटेड झालं की ते ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पाठवलं जाणार लेफ्ट आर्ट्रियम मध्ये. ठीक आहे. लेफ्ट आर्ट्रियम मध्ये ते ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं की ते येणार लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी ऑर्गन्स कडे, व्हेरियस बॉडी ऑर्गन्स जे आहे त्यांच्यामध्ये सर्क्युलेट केलं जाणार. कशाच्या मदतीने, तर डॉर्सल एओर्टाच्या मदतीने. म्हणजे हे जे आहे बाळांनो त्याला म्हणणार तुम्ही पल्मोनरी सर्क्युलेशन आणि हे जे आहे त्याला तुम्ही म्हणणार सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. हा जो हाफ आहे याला तुम्ही म्हणणार पल्मोनरी सर्क्युलेशन, वाईल अलीकडचा जो पार्ट आहे त्याला तुम्ही म्हणणार सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे. दीज आर
डबल सर्क्युलेशन किंवा हे जे सगळे याच्यामध्ये आपण दाखवले ऑर्गन्स वगैरे किंवा हे जे पार्ट्स आहे हे कशामध्ये इन्व्हॉल्ड असतात, डबल सर्क्युलेशन मध्ये, की जे ह्युमन बॉडीमध्ये कॅरीड आउट होत असतं. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच आपण बघणार आहोत. उद्या आपल्याला बघायचंय की सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये किंवा आपले जे रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कंपोनंट्स प्रेझेंट असतात हे आपल्याला उद्या बघायचंय. तर या पार्टचे फोटोज मी तुम्हाला पाठवते. हे जर तुम्हाला कळालं नसेल तर काही अडचण जर ह्याच्यामध्ये तुम्हाला असली तर यू कॅन आस्क मी. तुम्ही मला पर्सनल मेसेज करून किंवा ग्रुपवर विचारू शकता की हे नाही कळालंय परत सांगा. पण ही एकदम सोपी डायग्राम आहे. हवं तर परत एकदा मी तुम्हाला सांगते. इथे काय झालंय की डीऑक्सिजनेटेड ब्लड, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो असं ब्लड सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हा थ्रू कुठे पाठवलं जाणार, राईट आर्ट्रियम मध्ये पाठवलं जाणार. राईट आर्ट्रियम मधून ते डीऑक्सिजनेटेड ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये पाठवलं जाणार. राईट वेंट्रिकल मधून ते डीऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेशन साठी किंवा ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी लंग्स मध्ये पाठवलं जाणार. कशाच्या मदतीने पाठवलं जाणार, पल्मोनरी आर्टरीच्या मदतीने पाठवलं जाणार. एकदा का लंग्स मध्ये त्या ब्लडचं ऑक्सिजनेशन झालं की ते ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं जाणार लेफ्ट आर्ट्रियम मध्ये. कशाच्या मदतीने, पल्मोनरी वेनच्या मदतीने ते ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे आलं, आता लेफ्ट आर्ट्रियम मध्ये आलं. लेफ्ट आर्ट्रियम मधून ऑक्सिजनेटेड ब्लड आलं लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून ते ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण आपल्या बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. कशाच्या मदतीने, तर डॉर्सल एओर्टाच्या मदतीने. ठीक आहे. तर हे आहे डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. मग हा जो हाफ होता इथे पल्मोनरी वेन्स मदत करतायत. ठीक आहे, सर्क्युलेशनसाठी, म्हणून आपण याला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतो. वाईल हा जो सेकंड हाफ आहे इथे एओर्टा मदत करतोय. ठीक आहे, फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणून आपण याला म्हणतो सिस्टेमिक सर्क्युलेशन. ठीक आहे, कारण की एओर्टाला तुम्ही आणखी सिस्टेमिक एओर्टा सुद्धा म्हणू शकता. म्हणून हा जो सर्क्युलेशनचा टाइप असतो याला आपण सिस्टेमिक सर्क्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर एवढं झालंय तुमचं डबल आणि सिंगल सर्क्युलेशन. हे डायग्राम वरून तुम्हाला लवकर कळेल. याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर पाठवते. आजसाठी एवढंच. नेक्स्ट पॉइंट आपण उद्या बघूया. ठीक आहे. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.